हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे पराग मॅथ्स स्पेशलमध्ये. तर जेई मेन्स 2025चा ठीक आहे, जेई मेन्स 2025चा आणखी एक क्वेश्चन आपल्याकडे आलेला आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण केलेले 12 क्वेश्चन सॉल्व. नेक्स्ट क्वेश्चन करूया. सिंपलचा क्वेश्चन आहे, फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा. काय म्हणते की एक ग्रुप आहे ए ज्याच्यामध्ये 5 बॉयज अँड 3 गर्ल्स आहे. ओके, ठीक आहे. एक ग्रुप बनवू आपण ए. हा ए नावाचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये 5 बॉयज आहे अँड 3 गर्ल्स आहे. नेक्स्ट काय म्हणते, अनदर ग्रुप ऑफ 5 बॉयज अँड अनदर ग्रुप बी. समजा हा याच्यामध्ये 5 बॉयज अँड 6 गर्ल्स आहे. ठीक आहे, तर बी ग्रुप आहे आणखी, त्याच्यामध्ये काय 5 बॉयज अँड 6 गर्ल्स. ओके, नो प्रॉब्लेम. काय म्हणते की आपल्याला हाऊ मेनी कॅन बी इन्व्हाइट 4 बॉयज अँड 4 गर्ल्स. तर आपल्याला ॲक्च्युअली किती पाहिजे, जे आपल्याला रिक्वायर्ड आहे ते 4 बॉयज अँड 4 गर्ल्स. लक्षात ठेवा, जसं अँड शब्द आले तर कुठेतरी मल्टिप्लिकेशन येणार, ते लक्षात ठेवतात. अँड शब्द म्हणजे काय होते, मल्टिप्लिकेशन. फॉर अ पार्टीमध्ये किती पाहिजे, 5 बॉयज नाही 5 ग्रुप ए मधून पाहिजे आणि 3 ग्रुप बी मधून पाहिजे. यातून किती काढायचे आपल्याला, 5 लोक काढायचे, इथून काढायचे 3 लोक. ओके, तर आता आपण कंडिशन्स बघूया की 4 बॉयज काढायचे. तर पहिले आपण पहिल्या ग्रुप मधून 5 लोक काढूया. 4 बॉयज मधले 4 पैकी 4 घेतले आपण. ठीक आहे, पहिल्या केससाठी. ठीक आहे, ए ग्रुप आहे आपल्यासाठी आणि बी मधले पाहू किती घेणार आहे. ठीक आहे, अँड आहे मध्ये आणि त्यातले बॉयज पाहिजे आणि इथे गर्ल्स पाहिजे. इथे पण बॉयज यातले, उरलेले गर्ल्स तिकडे. एकापासून स्टार्ट करूया. तर 4 बॉयज पाहिजे आपल्याला, 4 बॉयज इथून घेतले. पण पहिल्या ग्रुप मध्ये तर 5 लोक पाहिजे आपल्याला. 4 बॉयज जर घेतले तर 1 गर्ल पाहिजे. बघा, 4 बॉयज आणि 4 गर्ल्स हे आपला रिझल्ट आहे. तर 4 बॉयज ऑलरेडी घेतले, तर एकही बॉयची गरज नाही बी ग्रुप मधले. पण एक गर्ल असल्यावर आणखी 3 गर्ल्स आपले इथले पाहिजे. जमलं. सेकंड केस मध्ये आपण काय करू की समजा इथून आपण 3 बॉयज घेतले, 2 गर्ल्स घ्यावे लागतील. 3 बॉय घेतले, 4 बॉयज साठी एक इथला बॉय लागेल आपल्याला आणि इथले किती पाहिजे, टोटल 3 पाहिजे, तो 2 गर्ल्स लागतील. बघा, 2 आणि 2 4 गर्ल्स आणि 4 बॉयज. नाईस. नेक्स्ट मध्ये जर 2 बॉयज घेतले, गर्ल्स किती घ्यावं लागेल, 3 घ्यावं लागेल. 2 बॉयज इथले, 2 बॉयज इथले झाले 4 आणि इथली 1 गर्ल. आता हे सोडून नवीन कंडिशन बनते का चेक करू. एक जर बॉय घेतला तर 4 गर्ल्स घ्यावं लागेल, पॉसिबल आहे का, नाही. म्हणजे इथे कमीत कमी 2 बॉयज तर घ्यावाच लागेल आपल्याला. किंवा असं समजून की 3 गर्ल्स घ्यावाच लागतील. 3 इथे घेतले तर 2 बॉय घ्यावं लागेल, 2 3 1 आणि 4. हेच फक्त आपल्या काय बनू शकतात, कॉम्बिनेशन. दुसरं काय बनू शकतात का, नाही. मग आता याला रीडिंग कसं करायचं, रीडिंग मध्ये काय करायचं. बघा, 3 केस बनले आपल्याकडे, पहिली केस, दुसरी केस आणि तिसरी केस. या तिन्ही केस काय ऑप्शन मध्ये, एक तर हे केस होणार किंवा ती दुसरी केस होणार किंवा ती तिसरी केस होणार. जेव्हा कधी आपल्यामध्ये और शब्द आला क्वेश्चन सॉल्व्ह करताना, याची आपण करतो ऍडिशन. पहिली केस प्लस दुसरी केस प्लस तिसरी केस. आणि जेव्हा ए ग्रुप मध्ये सिलेक्ट करणार तर बॉयज सोबत गर्ल्स पण करणार. इथे आला अँड आला तर काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. इथे पण काय येणार आहे, अँड तर काय येणार, मल्टिप्लिकेशन. तर बघा, आपलं टोटल आन्सर काय होणार, किती इझी होते. सो टोटल आन्सर काय होणार, केस 1 प्लस केस 2 प्लस केस 3. राईट. मग आता पहिल्या केस मध्ये किती आहे, 4 बॉयज 1 गर्ल. 4 बॉय घेतले किती पैकी, 5 पैकी घेतले. सो 5C4, 5 पैकी 4 घेतले आणि सोबत 3 पैकी 1 मुलगी घेतली. सो 3C1 ही पहिली केस. ओके, यातलं ह्याचं अँड, कारण की दोन्ही ग्रुप मिळून घ्यायचा आहे. बघा, ए अँड बी, इथं मधलं पण अँड घ्यावं लागेल. अँड जर आपण घेतलं तर किती आहे, उरले किती बॉयज आहेत, 5 बॉयज पैकी एकही बॉय घ्यायची गरज नाही इथे. पण 6 पैकी 3 गर्ल्स घ्यावं लागेल. आता टोटल झाले बघा, हे 3 5 आणि 3 8, 8 लोकांचा ग्रुप झाला. ही पहिली केस आहे आपली. ठीक आहे, दुसऱ्या केस मध्ये काय झालंय, मी याचा आन्सर समोर घेतो. दुसऱ्या केस मध्ये काय, 5 पैकी 3 बॉयज घेऊ शकतो आपण. जर 3 बॉयज 5 पैकी घेतले तर 3 पैकी 2 गर्ल्स घेऊ शकतो. बी सेक्शन मधलं किंवा बी ग्रुप मधलं काय घ्यावं लागेल आपल्याला, 5 पैकी 1 बॉय आणि 6 पैकी 2 गर्ल. सेकंड केस. थर्ड केस मध्ये काय परत, 5 पैकी 2 बॉयज, 3 पैकी 3 गर्ल आणि 5 पैकी इकडे 2 बॉयज आणि 6 पैकी तिकडे 1 गर्ल. हे जर आपण सोल्युशन काढलं तर आपल्याला आन्सर मिळेल. आता सोल्युशन कळेल बघा.
5c4 किती होते 5 होणार इंटू 3c1 किती होणार 3 5c0 किती असते 1 6c3 किती होणार चेक करा 6c3 काय होणार 6 इंटू 5 इंटू 4 आणि इकडे होणार 1 2 3 सो 3 7 खतम 5 30 इंटू 20 ठीक आहे किती झालं टोटल 300 0 300 झाले टोटल किती झाले 300 नाइस तर पहिला आपला आन्सर काय मिळाला 300 ओके नेक्स्ट केस मध्ये चेक करूया आपण 5c3 किती होणार आहे सो 5 into 4 into 3 ठीक है 1 into 2 into 3 तो 3 कैंसल झाले 2 सो बेसिकली 10 into 3c2 किती होणार आहे 3 होणार तो 3c2 किती होते बघा काढून बघा 3c2 सो 3 फॅक्टोरियल into 2 फॅक्टोरियल सो एक 3 बाकी राहिला नाइस 3c2 5c1 5 62 जर आपण काढतो म्हटलं तर 6 पंचे 30 आणि भागीला 2 15 करून बघा 15 पाहिजे 75 तर किती होते 15 पाहिजे 75 त्रिक 225 है ना 75 into 3 ठीक आहे 225 बरोबर 75 ते 225 आणि हे झालं इंटू 10 सो 2250 आणि लास्ट तिसरी केस जी उरली आहे आपली 5c2 किती होणार आहे 5c2 करून बघा 5c2 आणि 5c3 सेमच राहते तरी आपण करून घेऊया काय 5 into 4 1 into 2 so basically 5 into 2 10 आता 10 into 3c3 1 5c2 अगेन आपल्याला माहिती आहे 10 आहे 6c1 6 so basically झालं 6 into 100 600 सगळ्याची ऍडिशन करायला लागेल सिंपल आहे एकदम काय काय आहे 300 plus 2250 plus 600 ऍडिशन करून बघा किती होतं 6 3 9 2 11 31 3150 झाला आपला फायनल आन्सर एवढे नंबर ऑफ वेज आहे आपल्याकडे आणि ऑप्शन नंबर 3 आपण टिक करू शकतो बघा सिंपल सा क्वेश्चन आहे फक्त लॉजिक लक्षात ठेवा एंड मध्ये मल्टिप्लाय करतो ऑर मध्ये मल्टिप्लाय करतो वेगवेगळ्या केसेस कशा बनतात त्याच्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे राइट नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण तर नेक्स्ट क्वेश्चन कदाचित इंटिजर टाइपचा आहे आपल्याला दिला आहे डिफरन्शियल इक्वेशन लिहून घेऊया काय डिफरन्शियल इक्वेशन तो म्हणतो x² dy by dx equals to 2xy plus 3 डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि आपल्याला दिली आहे y1 ची व्हॅल्यू हे काय झाली आपली इनिशियल कंडिशन म्हणजे कंप्लीट सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आहे सो इनिशियल कंडिशन दिली आहे आपल्याला ठीक आहे आपण यूज करू कशासाठी ते कॉन्स्टंट फाइंड करण्यासाठी आपल्याला यूज करावं लागते आणि आपल्याला व्हॅल्यू काढायची y2 तर y2 काढायचं म्हणजे आपल्याला इक्वेशन मध्ये y इक्वल टू सॉल्व करावं लागेल आधी आपण क्लियर फॉर्म मध्ये लिहून घेऊ आपण लेट्स से dy by dx equals to x स्क्वेअर ने डिवाइड करा 2/x into y plus 3 by x square हे झालं आपलं इक्वेशन सगळं एका साइडला घेऊन येऊ सो dy by dx minus 2x into y is equals to 3 by x square जर तुम्ही याला ऑब्जर्व केलं हा कुठल्या फॉर्म मध्ये दिसते आपल्याला हा या टाइप मध्ये दिसते dy by dx plus p into y is equals to q जिथे p आणि q काय दोन्ही एक काहीतरी फंक्शन ऑफ x आहे काहीतरी या फंक्शन ऑफ x कुठला आपल्याला नाही माहित एक फंक्शन ऑफ x आहे दिसते तर हा बेसिकली कुठला फॉर्म झाला हा झाला लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म दिस इज नथिंग बट लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि सॉल्व करताना आपल्याला काय पाहिजे इंटिग्रेटिंग फॅक्टर सो देयरफॉर इंटिग्रेटिंग फॅक्टर काढूया आपण e टू द पॉवर काय असते p dx असते p ची व्हॅल्यू किती आहे साइड बाय साइड कंपेअर करा जे y सोबत असेल ते आपला p झाला जी कुठली व्हॅल्यू y सोबत असेल ते p लक्षात ठेवा y सोबत काय आहे y सोबत आहे पूर्ण ही व्हॅल्यू -2/x आणि q म्हणजे काय झालं 3/x². So basically e to the power integration -2/x dx. नाइस सिंपल सा काम है जास्त काही नाही माइनस साइन बाहेर काढली ठीक आहे इंटिग्रेशन 2 पण बाहेर काढला कॉन्स्टंट 1/x dx 1/x चे इंटिग्रेशन काय होते ते होते log x e to the power -2 इथे आपल्याला मिळालं log x ln लिहितो मी कारण सिंपल आहे
चा फॉर्म आहे e सोबत कॅन्सल करायला सोपं जाईल. कुठल्याही नंबरचा मल्टिप्लायर जर असेल लॉग सोबत तो कुठे जातो पॉवर मध्ये e टू दी पॉवर लॉग ऑफ x चा पॉवर -2. लॉग आणि e आपला कॅन्सल होईल. आपल्याला आन्सर मिळाला x चा पॉवर -2 म्हणजे बेसिकली आपल्याला 1/x². हे जर आपलं इंटिग्रेटिंग फॅक्टर एवढं सिंपलचं काम होतं. एकदा इंटिग्रेटिंग फॅक्टर काढला की आपण त्याला इझिली सॉल्व करू शकतो. ठीक आहे. सो सोल्युशन काय मग डायरेक्ट आपलं सोल्युशन एकदम काय असते y into integrating factor is equals to integration integrating factor into q dx आणि प्लस c. बस व्हॅल्यूज पुट करा. y into integrating factor किती आहे 1/x². नाइस. आला 1/x² into तो किती आहे 3/x² आहे सोबत dx क्यूब आणि प्लस c. याला थोडं सिंप्लिफाय केलं तर हा 3 कॉन्स्टंट बाहेर काढला x चा पॉवर -4 गेला वरती आणि dx प्लस c x चा पॉवर -4 का होते पॉवर 1 नी वाढते तोच नंबर खाली डिवाइड मध्ये येते. सो -3 डिवाइड मध्ये आला x चा पॉवर -4 आणि +1 प्लस c. सो बेसिकली आपल्याला मिळालं y/x² is equals to 3 कॅन्सल हा झाला -1/x चा पॉवर 4 प्लस c. So not 4 3 आता कारण की -3 होणार. सो अपॉन 3 हे झालं आपलं सोल्युशन. आता आपल्याला काय पाहिजे होतं इनिशियल कंडिशन कारण त्याच्याशी आपण सॉल्व करणार नाही. आपण यूज करणार आता इनिशियल कंडिशन. सो इनिशियल कंडिशन ठेवा. आता काय इनिशियल कंडिशन फॉर y of 1 equals to 4. याचा अर्थ जर x ची व्हॅल्यू 1 ठेवली आपण y किती भेटणार 4 भेटणार. सो इनिशियल कंडिशन ठेवू आपण y किती भेटणार आपल्याला y भेटला आहे 4. x ची व्हॅल्यू किती आहे 1 चा स्क्वेअर. सो -1 अपॉन हा आपण काय झाला 1 चा क्यूब प्लस c. ठीक आहे. हा बेसिकली झाला 4 इकडला -1 इकडे झाला +1 इक्वल्स टू c. तर c इक्वल टू आपल्याला मिळालं आहे 5. तर फायनल आपलं इक्वेशन काय बनलेलं आहे बघून घ्या एकदा. y/x² is equals to -1/x³ आणि +5. आपल्याला काय करायचं आहे y(2) काढायचं आहे. सो y(2) y ची व्हॅल्यू 2 म्हणून पुट करा. तुम्ही आता तिकडे मल्टिप्लाय करून पण सिम्प्लिफाय करू शकता. सो y(2) काढायचं तर x च्या ठिकाणी 2 पुट करायचं आहे बस. x च्या ठिकाणी काय ठेवायचं आहे 2 पुट करायचं. थोडंसं लेंथी क्वेश्चन वाटतं पण तुम्ही कॅल्क्युलेशन फास्ट करू शकता. सो y/2 चा स्क्वेअर is equals to -1/2 चा क्यूब प्लस 5. ठीक आहे. आणि सिम्प्लिफाय करतो मी थोडं. हा झाला 1/8. सो 5 -1/8. सो बेसिकली y/4 is equals to 39/8. 39/8 झालं 39/8. नाइस. आता आपल्याला 2 टाइम्स y पाहिजे है ना. ठीक आहे. 4 ने डिवाइड करू शकतो 4 × 2. सो y is equals to म्हणजे y(2) किती झाला आपला 39/2. आपल्याला काय पाहिजे होता 2 टाइम्स y(2). 2 टाइम्स डबल करायचं आहे. ठीक आहे. डबल करू सिंपली 2 टाइम्स y(2) करायचं आहे. सो 2 ने मल्टिप्लाय करा 39/2 राइट हँड साइड 2 कॅन्सल. सो फायनल आन्सर आपल्याला मिळाला आहे 39. सो देयरफॉर दिस आन्सर इज नथिंग बट 39. राइट. थोडासा लेंथी क्वेश्चन आहे पण डिफरन्शियल इक्वेशनचा एक सिंपल सा क्वेश्चन आहे जो आपण सॉल्व करू शकतो. राइट. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहा. नसेल तर फारच चांगलं आणि होईल तेवढं मित्रांपर्यंत पण शेअर करा. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये आणखी काही क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर. बाय बाय.